नमस्कार मित्रांनो, मेड फॉर मराठी मोटिवेशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अत्यंत पवित्र आणि शुभ दिवसाबद्दल माहिती घेणार आहोत. रामनवमी हा दिवस म्हणजेच भगवान श्रीराम यांचा जन्मदिन. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रामनवमी 2026 कधी आहे, घरी पूजा कशी करावी, कोणते साहित्य लागते, नैवेद्य काय दाखवायचा, काय करावे आणि काय करू नये. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 26 मार्च गुरुवार रोजी रामनवमी साजरी केली जाणार आहे. हा दिवस चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी असतो. श्रीरामांचा जन्म मध्यान्ह काळात झाला असा मानला जातो. त्यामुळे पूजा देखील दुपारी करणे अत्यंत शुभ मानले जाते. रामनवमी हा धर्म, सत्य आणि आदर्श जीवनाचा संदेश देणारा दिवस आहे. भगवान श्रीराम हे आदर्श पुत्र, आदर्श राजा, आदर्श पती. म्हणूनच या दिवशी त्यांची पूजा केल्याने घरात सुख शांती येते, संकटे दूर होतात, मन शुद्ध होते. पूजा करण्यासाठी लागणारे खालील साहित्य: श्रीरामांची मूर्ती किंवा फोटो, पाट किंवा चौरंग, स्वच्छ पांढरे किंवा पिवळे वस्त्र, फुले, तुळशीची पाने, हळद, कुंकू, अक्षता, अगरबत्ती, धूप, तुपाचा दिवा, पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध, साखर, गंगाजल, नारळ आणि फळे. नैवेद्यामध्ये शिरा किंवा खीर. सकाळी लवकर उठून घर साफ करा, देवघर स्वच्छ करा, वातावरण पवित्र ठेवा. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. शक्य असल्यास पिवळे किंवा पांढरे कपडे घाला. महिलांनी पारंपरिक साडी घालावी. पाटावर वस्त्र अंतरावे. त्यावर भगवान श्रीराम यांची मूर्ती किंवा फोटो ठेवा. बाजूला सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांचे फोटो ठेवल्यास अधिक शुभ. तांब्याचा कलश घ्या, त्यात पाणी टाका. तुळशीचे तुळस, अक्षता टाका. वर नारळ ठेवा. दिवा लावा, अगरबत्ती लावा. देवाला नमस्कार करा. पंचामृताने अभिषेक करा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. फुले अर्पण करा. तुळशीचे पानं विशेष अर्पण करा. श्रीरामाला पिवळी फुले आवडतात. राम मंत्र श्री राम जय राम 108 वेळा जप करा किंवा श्रीराम कवच पठण करा. दुपारी 12 वाजता श्रीरामांचा जन्म साजरा करा. घंटा वाजवा. फुलांचा वर्षाव करा. ती करा श्रीरामचंद्र कृपालू भजमन. आरतीची श्रीरामाची. श्रीराम स्तुती पठण करा. श्रीरामनवमीला विशेष नैवेद्य: पानक म्हणजेच गोड पेय, खीर, शिरा, फळे, केळी किंवा सफरचंद प्रथम देवाला अर्पण करा. नंतर प्रसाद वाटा. रामनवमीला काय करू नये: मांसाहार टाळा. मद्यपान करू नका. वादविवाद टाळा. नकारात्मक विचार ठेवू नका. रामनवमीला रामनाम जप करा. रामायण वाचा. दान करा. गरजूंना मदत करा. राम जन्माचा अध्याय वाचा. कुटुंबासोबत कथा ऐका. रामनवमीला प्रभू श्रीराम यांची पूजा केल्यास मन शांत होते, घरात सकारात्मक ऊर्जा येते, संकटातून मुक्ती मिळते, भगवान श्रीरामाचे आशीर्वाद मिळतात असे मानले जाते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा. जय श्रीराम. धन्यवाद.